शिवसेना आमदार आमच्या पाडवी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर त्यांनी काही त्यांचं म्हणणं जे आहे ते आता आपल्यासोबत मांडणार आहे. त्यांची खंत आहे ती त्यांच्यासोबत बातचीत करूया. सर, काय खंत आहे नेमकी, काय झालंय नेमकं? तुम्हाला बोलू देत नाही, तुमचे विषय बोलू देत नाही असा विषय नाही आहे. विषय असा आहे का जे लोकसवेदी आम्ही टाकली आहे ते लागायला पाहिजे होते, पण एक बी लोकसवेदी लागली नाही म्हणून आम्हाला त्याच्यावर संधी भेटली नाही. आज फक्त आमचा प्रश्न लागला होता आदिवासी हॉस्टेलच्या बारामध्ये का ते विषय असा होता का ते टायमावर त्या विद्यार्थ्यांना त्या DBT भेटायला पाहिजे, पण ते टायमावर DBT भेटत नाही. आणि म्हणून आमचा जो विद्यार्थी जे गरीब आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना जर 3 महिन्याने जर DBT दिली तर तो विद्यार्थी शिक्षण करू शकत नाही, कारण तो गरीब असतो. त्याच्याकडे जर पैसे राहिले असते तर तो चांगल्या हॉटेलमध्ये राहिला असता किंवा चांगला रूम राहून राहिला असता, पण गरीब असतात ते त्या हॉस्टेलमध्ये असतात आणि त्यांना टायमावर हे DBT भेटत नाही. म्हणून मी आदिवासी विकास मंत्रीला सांगितलं की हे DBT रद्द करा आणि पूर्वीप्रमाणे जे होतं त्याप्रमाणे द्या अशी मागणी केली आहे. तुम्ही लक्षवेधी मांडली होती पण ती लावू दिली नाही असं काही? लक्षवेधी आम्ही टाकली पण लागली नाही तर कसं बोलणार? या संदर्भात काही तुम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट वगैरे घेणार आहात? मी 2 वेळा अध्यक्षांना भेटलं पण लावतो असं सांगितलं पण लावली गेली नाही. एकनाथ शिंदेशी काही चर्चा करणार की यावरती, कारण हे मुद्दाम केलं जातं असं वाटतं का तुम्हाला? अधिवेशन संपून गेलं ना, आता साहेबांशी चर्चा करून काय करणार हा विषय आहे ना. तुमची भावना जी आहे तुम्ही आमची भावना आमच्या परतूत आहे. त्याला सांगितलं का आम्ही एक नवीन आमदार आहे, आमच्या भागातला प्रश्न असता आम्हाला 1-2 तरी लक्षवेधी लागायला पाहिजे पण ते लागली नाही. हे आम्ही आमची भावना आमच्या परतूतला सांगितले. नाराजी कायम राहिली कारण नाही, बोलण्याची संधी कसं लोकप्रतिनिधी जेव्हा आम्हाला 3.5 लाख लोकांनी जेव्हा निवडून देतात आमची अपेक्षा असते की आम्ही जाऊन आमचा विषय मांडायला पाहिजे किंवा आम्हाला आमची ही जबाबदारी आहे ना. आम्ही तिथे जाऊन आम्हाला जर लोकांनी विचारला, आमच्या मतदाराने विचारलं का तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काय विषय मांडला तर आम्ही काय बोलू शकतो, म्हणून आम्ही जेव्हा लक्षवेधी तयार करून आम्ही देतो तर ते लागायला पाहिजे. तारांकित प्रश्न 1 महिना अगोदर आम्ही टाकतो तर ते लागत नाही, तर हा गोष्टीचा दुःख तर आहेच आम्हाला. खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश मी सुरज मसूरकर, साम TV, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.